मौल्यवान नात्यासाठी मौल्यवान अलंकार आपल्या विश्वासातील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक सोने, चांदी आणि नवरत्नांचे नवनवीन दागिने, उत्तम गुणवत्ता, आधुनिक डिझाईन्स आणि शुद्धतेची 100% हमी. आजच भेट द्या श्री महालक्ष्मी ज्वेलर्स, राजधानी चौक, दत्त मंदिर रोड, मुक्तिधामच्या मागे, नाशिक रोड. प्रोप्रायटर श्री संदीप शरद उदावंत. नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच व्हावा या मागणीने आता जोर धरलाय. नाशिक रोड इथं झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या जुन्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला पुन्हा गती देण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीला खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं की नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून जुन्या प्रस्तावानुसारच तो साकारला जावा. या प्रकल्पामुळे विद्यार्थी, शेतकरी, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होणार असून केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं की हा प्रकल्प कमी खर्चात आणि कमी कालावधीत पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे शासनानं विलंब न करता मंजुरी देऊन कामाला सुरुवात करावी. या रेल्वे मार्गासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तर आमदार सरोज आहेर यांनी नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यावश्यक असल्याचं सांगितलंय. सर्वपक्षीय एकजुटीने ही मागणी होत असल्याने शासनानं जनभावनेचा आदर करून प्रकल्प तातडीनं मंजूर करावा आणि लवकरात लवकर काम सुरू करावं असं आवाहन त्यांनी केलं. बैठकीत मुख्यमंत्री, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गरज पडल्यास व्यापक जनआंदोलन उभारून नाशिक पुणे जुन्या रेल्वे मार्गाच्या मागणीला अधिक बळ देण्याचा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आला. आज आपण एक महत्त्वपूर्ण बैठक सर्वांनी बहुजन शेतकरी संघटनेच्या आयोजित केली आणि त्या बैठकीत नाशिक पुणे रेल्वे मार्ग नारायणगाव संगमनेर मार्गे व्हावा यासाठी एकमुखी प्रत्येकाची मागणी आहे. हे जरी निश्चित असलं तरी सरकारी धोरण त्याच्यात थोडं वेगळं व्हायला लागलं आणि त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो. मला याच्यात आनंद आहे की आदरणीय आमदार सीमाताई बोलून गेल्या, त्यांची मागणी हीच आहे. आदरणीय आमदार सरोजताई बोलून गेल्या, त्यांची मागणी हीच आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी मागणी हीच आहे की माझे सगळे कागदपत्र आजपर्यंत 2 वर्षात मी जे त्याचा पाठपुरावा केला त्याचे कागदपत्र आणलेले मी आता रमेश भाऊकडे ती कागदपत्र देणार आहे. लोकसभेत मी जे काही गोष्टी मांडल्यात किंवा वैयक्तिक भेटून काही गोष्टी मी मंत्री महोदयांशी बोललो, काही ते पत्र बरोबर आहे. पुण्याचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे असतील, आदरणीय व्यंकटेश साहेब असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, मी आहे. आम्ही चौघांनी बऱ्याच वेळा रेल्वे मंत्र्यांची याबाबत विषय घेतला, चर्चा केली. परंतु मागच्या आठवड्यात कुठेतरी वर्तमानपत्रात आणि काही कागदपत्रातून असं सिद्ध होतंय, दिसते की लँड ॲक्विजिशनची तयारी सुरुवात झालेली आपल्या महाबळेश्वर या मार्गे म्हणजे शिर्डीसाठी. त्याच्या विरोधात मी 25 तारखेला जे झालेली मिटिंग, रेल्वे समितीची मिटिंग जी मुंबईला झाली, त्या बैठकीत सुद्धा मी माझं पत्र देऊन माझा विरोध त्यासाठी नोंदवलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास 317 कोटी रुपये सरकारने आतापर्यंत या भूसंपादनासाठी खर्च केलेले आहे. त्याच्यात नाशिक जिल्ह्यात 45 हेक्टर, अहिल्यानगर जिल्ह्यात 19 हेक्टर आणि पुणे जिल्ह्यात 14 हेक्टर अशी जमीन खरेदी केलेली आहे. याचा पुरावा, याचे सगळं कागदपत्र मी रेल्वे मंत्र्यांकडे सुपूर्द केलेले आहे की जर एवढा खर्च केला आहे तर तुम्ही ही लाईन बदलायचा विचार का करता. तर त्यांचं एकच सांगणं आहे की ते नारायणगावला JMRTचा टेलिस्कोप आहे
तो जवळपास 22-25 देशांसाठी काम करणारा टेलिस्कोप आहे आणि त्याच्यात या रेल्वेच्या फ्रिक्शनमुळे अडचणी निर्माण व्हावे आणि म्हणून आपण ते बदलायचा प्रयत्न करतो. परंतु आदरणीय अमोलजी कोल्हे यांनी बैठक घेऊन याच्यावर चर्चा करून तज्ज्ञांचं मत मागून ती त्याची काही गरज नाही आहे आणि त्यामुळे काही अडथळा निर्माण होत नाही असा रिपोर्ट तयार करून तो सुद्धा आम्ही रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवलेला आहे. मी कुणावर माझी जबाबदारी दुसऱ्यावर टाकत नाही. माझी जबाबदारी मी पाहिले की आतापर्यंत जे कोणी लोकप्रतिनिधी बोलले सर्वांनी शेवट असं सांगितलं की खासदारांना माहिती, परंतु मी माझी जबाबदारी लोटायसाठी इथं आलेली नाही. माझी जबाबदारी मला माहिती आहे. तुम्ही जी 2 वर्षापूर्वी माझ्यावर जबाबदारी टाकली ती मी माझ्या परीने शेवटपर्यंत प्रयत्न करायचा मी प्रयत्न करतो. परंतु जे महारेल होती की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांचे 50% भागीदारीची योजना आहे. त्यामुळे जेवढी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे, तेवढी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची सुद्धा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला रेल्वे कोणती कुठून न्यायची आहे आणि आपण 50% खर्च करणार आहोत. तर आपण 50% खर्च करताना आपण आपल्याला काय पाहिजे, महाराष्ट्र सरकारची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं आता आदरणीय सर्वस्तांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली असेल, त्यांनी सांगितलं झालेली आहे आणि ती बैठक जर झाली आहे तर मग त्याच्यातून मार्ग काहीतरी 100% निघणार आहे. विखे पाटील साहेब त्याच्यात आहेत, अहिल्यानगरचे पालकमंत्री ते आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्यांनी मिळून आपण केलं पाहिजे. हा कुणावर जबाबदारी झटकत नाही. तुम्ही प्रत्येक आमदारांची चर्चा केलेली आहे. त्यांना मी 2 वेळा समक्ष घरी जाऊन भेटलेलो आहे आणि त्यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही दिल्लीला या, मी वेळ घेतो, आपण बरोबर रेल्वे मंत्र्यांना भेटू आणि त्याच्यातून काय होतं ते आपण सगळेजण पाहू. आताही मी सगळ्यांना सुचवतो की आता त्यांचं अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येकाकडे जाणार आहे, वैयक्तिकरित्या भेटणार आहे आणि 20 पासून जे लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय त्या अधिवेशन काळात सर्वांनी म्हणून या आपण एक मीटिंग करू, रेल्वे मंत्र्यांची वेळ मी घेतो आणि आपण सर्व बैठक करून आपलं म्हणणं काय हे त्यांच्यापर्यंत पोहोचू. बाकीचे जे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे असतील, लंके साहेब असतील आणि अमोलदादा कोल्हे असतील, या सर्वांना बरोबर घ्यायची जबाबदारी ही माझी आहे आणि सर्वांनी मिळून आपण व्हावी त्यासाठी मी जवळपास 1 वर्षापासून प्रयत्न करतोय. आता सरोजताई आणि सीमाताईंनी सुचवले की आम्ही यायला तयार आहे. मी आता 20 तारखेच्या आत त्यांच्याशी बोलून आणि आपण बैठकीची वेळ घेऊन त्यात काही लोकप्रतिनिधी सोडून जे काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, यांनी सुद्धा त्या बैठकीला यावं आणि एकदा ती बैठक होऊन आपलं काय म्हणणं हे लोक त्यांच्यापर्यंत मला वाटतं पोहोचवायची जबाबदारी माझी आहे, तशी सर्वांची आहे. आजपर्यंत जे मागे काम झालेलं आहे याच्या आधी माननीय हेमंतप्पा असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत काम केले, त्याच्या आधी खासदार होते सगळ्यांनी काम केले. मला आठवतं की हे 74 साली सुरुवात झालेली ही गोष्ट आहे. कारण मी पुण्याला शिकायला जात असताना सकाळमध्ये तेव्हा एक नकाशा आला होता 74 साली आणि त्या नकाशात ही नाशिक पुणे रेल्वेची बातमी आली होती, रेल्वे कशी व्हावी यासाठी एक नकाशा होता. तेव्हापासून मी स्वप्न पाहत होतो की मी शाळेत असेपर्यंत रेल्वेने शाळेत जाईल कधीतरी. मी 10वी पास झालो, घरी आलो, खासदार झालो, आता मला 7 वर्षाचं वय झालं, अजून रेल्वे नाही झाली. म्हणून हे किती मोठा प्रकल्प, किती महत्त्वपूर्ण प्रकल्प आपल्यासाठी आहे, नुसतं शेतकऱ्यांसाठी नाही, इंडस्ट्रियलिस्टसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चाकण MIDC आणि नाशिक सिन्नर MIDC ही जोडल्या गेली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. लोकांना जाता येताना किती त्रास होतोय, रस्त्यामार्गाने जातो आपण, किती त्रास होतोय सर्वांना माहिती आहे. हा वेळोवेळी मी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे. परंतु आता एकदा आपण सर्वच लोकप्रतिनिधी एकत्र, मला तर असं आहे की जे आता माझे खासदार आहेत त्यांना सुद्धा आपण बरोबर घेऊया आणि आपण सगळेजण मिळून जाऊया. हा काही कुणाचा वैयक्तिक प्रकल्प नाही, हा आपल्या सर्वांचा नाशिक करायचा प्रकल्प आहे आणि आपण सर्वजण मिळून हा होण्यासाठी जसा आपल्याला पाहिजे तसा होण्यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी मिळून एकत्र यावं. आंदोलन करणं गरजेचं आहे. जिथं आंदोलन करायची गरज असेल तिथं आपण जरूर आंदोलन करू. सत्यजित दादा तांबे, आदरणीय थोरात साहेब यांचे प्रयत्न चालू आहेत. गारगावला याच्या आधी 2 वेळा बैठका झालेल्या आहेत, त्या बैठकांनाही आम्ही गेलो होतो. आपली मतं आपण सर्वांनी मांडलेली आहेत. परंतु माझं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारकडून ज्या काही बैठका घ्यायची
ती जशी माझी जबाबदारी आहे तशी राज्य सरकारच्या जबाबदारीची सुद्धा तेवढीच अर्धी 50% खर्च राज्य सरकारचा असल्यामुळे राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आणि लोकप्रतिनिधी सर्व मिळून हा मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. सर्वच जण त्याकरता आग्रही आहेत. त्यामुळे हा लढा जास्तीत जास्त तीव्र झाला तर निश्चितच आपल्या या मागणीला यश मिळणार आहे. अश्विनी वैष्णव हे जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत हे अत्यंत सुज्ञ, अत्यंत सुशिक्षित आणि सुजाण आहेत. त्यामुळे निश्चितच मला खात्री आहे की आपण जे मुद्दे मांडलेले आहेत की पर्यटन असेल किंवा वाहतुकीचा ताण कमी होणार असेल, प्रदूषण कमी होणार आहे, खर्च वाचणार आहे, वेळ वाचणार आहे, या सगळ्याच गोष्टी जर बघितलं तर त्या जास्तीत जास्त फायदेशीर त्या फक्त नाशिक सिन्नर पुणे मार्गे झाल्याने होणार आहे. आज आपण बघतो की यापूर्वी जो मार्ग आपण प्रस्तावित केला होता त्याकरता 16,000 कोटी फक्त रुपये लागणार होते, परंतु आता जसा जसा वेळ वाढतोय तो आता 25,000 कोटींपर्यंत हा खर्च जातोय. त्यामुळे जास्तीत जास्त उशीर न करता लवकरात लवकर ही तातडीची मागणी समजून आपल्या सर्वांनी म्हणून एकत्र येऊन मला वाटतं ही मागणी पूर्ण करून लवकरात लवकर निधी उपलब्ध झाला पाहिजे. आम्ही देखील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सगळ्यांच्या सह्यांनी पत्र दिलेलं आहे की हा मार्ग पुणे, नाशिक आणि सिन्नर याच मार्गे झाला पाहिजे. त्याचबरोबर अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे देखील आम्ही पत्रव्यवहार तसा केलेला आहे आणि आपले खासदार आदरणीय राजभाऊ वाजे यांच्या माध्यमातून देखील मला वाटतं शिष्टमंडळ आता 22 तारखेला अधिवेशन दिल्लीचं सुरू होतं आहे, तेव्हा देखील आपण जे काही प्रमुख व्यक्ती असतील त्यांनी भेट घेऊन पुन्हा एकदा या मागणीचा जोर धरून आपण हा मार्ग नाशिक, सिन्नर, पुणे ह्याच मार्गाने झाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. आज रविवार तेव्हाही शेतकरी बांधवांना माझं स्पष्ट बोलणं असतं की कधी कधी लोकांना कटू वाटतं, पण खरं बोलणं हे माझा स्वभाव आहे. मी त्यावेळी सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त भार जर कोणी देऊ शकेल या प्रश्नाला तर माननीय खासदार साहेब, कारण दिल्लीमध्ये त्या अधिकाऱ्यांना गाठणं आणि त्या मंत्री महोदयांना गाठणं त्यांच्या माध्यमातून जास्त सोपं आहे. शेवटी एक महाराष्ट्र लेवलला माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय विखे पाटील साहेबांना भेटले नसते तर तिथपर्यंत तोही विषय नसते, परंतु अतिशय पॉझिटिव्ह हे गव्हर्नमेंट आहे आणि ही गव्हर्नमेंटची बाजू घेऊन बोलत नाही, माझ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलते आहे की तुमचे प्रश्न आम्ही तिथपर्यंत सकारात्मकपणे मांडत आहोत. काळजी करू नये, कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याचा निर्णय कृपया आपण घेऊ नका, कारण आम्ही अजून समजत नाही ना. आम्ही बाजूला झालो तेव्हा तुम्ही डायरेक्टली संघर्ष करा. पण माझी विनंती आहे तुम्हाला जास्त संघर्षाची भूमिका घेऊ नका. मी माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की आपल्याकडे सर्व रेल्वेचे अधिकारी बोलून एक बैठक आयोजित करा आणि त्या बैठकीची जर मला वेळ मिळाली तर त्यावेळेला आपलं जे काही शिष्टमंडळ असेल ती शिष्टमंडळाची आपण मला नावाची यादी द्यावी आणि त्या लोकांना आपण मंत्रालयात किंवा विधानभवन जिथे अलाउड करतील विधानभवनात थोडंसं सध्याला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव आपल्या सेवेत आहोत. आपण आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलेलं आहे, तोच विश्वास आज कायम ठेवा. काळजी करू नका. आम्ही शेतकऱ्यांचेच कुठेतरी सेवक आहोत आणि शेतकऱ्यांचीच बाजू घेऊन आम्ही नक्कीच ह्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे, कारण आपल्या सर्वांनाही माहिती की हा आपले लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि ह्या ड्रीम प्रोजेक्टला आपल्याला चालना द्यायची आहे आणि म्हणून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून नक्कीच दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा लढा आपल्या सर्वांच्या वतीने मी सुरू ठेवेल एवढी ग्वाही देते. आणि कृपया जास्त संघर्ष करायची आपल्याला वेळ येऊ नये त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आमच्यावर कृपया विश्वास ठेवा आणि माझी विनंती आहे की संघर्ष टोकाचा करू नका. पाण्या पावसाचे दिवस आहेत, तुम्ही एक 2-4 दिवस आम्हाला द्या पुढे काय होत आहे, कारण कमिटी काकांनी आता सांगितलं, रमेश काकांनी की कमिटी नेमायची कमिटमेंट दिली आहे. GMSRTCची जे काही अडथळे जे आहेत त्याला दूर करण्याची, म्हणजे मुख्यमंत्री मोदींनी इतकी सकारात्मक बाजू सांगितली की रेल्वेचे काही माझे अधिकारी आपण घेऊ, काही आपण त्या दोन्ही हा गव्हर्नमेंटचा कसा सकारात्मक झालेला आहे त्या दोन्ही बैठकांना मी स्वतः होते आता 1 तारखेला आणि 2 तारखेला, म्हणून ते सकारात्मकच्या गोष्टी मला आपल्या सर्वांसमोर शेअर करायच्या आहेत म्हणून मी थोडं काही केली. मी 1 तारखेला आपल्या विखे पाटील साहेब यांना माझ्याकडे जे शेतकरी ऑफिस
मी विखे पाटील साहेबांशी चर्चा करेन आणि तो शब्द त्या दिवशी अन्न दिवसभर माझं बोलणं नाही झालं, पण संध्याकाळी साहेबांचं स्वतःहून फोन आला आणि तेव्हा पण मी त्यांच्या कानावर घातलं. ते बोलले की अधिवेशनात काही आपण भेटू आणि याच्यावर चर्चा करू. 1 तारखेला त्यांच्या दालनामध्ये त्यांनी बैठक घेतली आणि अतिशय पॉझिटिव्हली हाच होईल फायनल करावा असा आग्रह स्वतः सरकारमध्ये सामील असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा आग्रह आहे. आणि त्यानंतर 2 तारखेला बाळासाहेब नसते आम्ही देवगिरीला होतो 2 तारखेला, बरोबर ना? 2 तारखेलाच ना? हां, विष्णुपंत तात्यांनी आणि बाळासाहेबांनी देवगिरी बंगल्यावर होते. तिथेच विखे पाटील साहेबांच्या PS फोन आला की आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आहे, ताई लवकर या. आणि म्हणून मी त्यांची पटकन परवानगी घेतली आणि बैठकीला गेले. 11:30 वाजता 2 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये बैठक झाली. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो आहे की स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा ह्याच रूटसाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि सर्व शेतकरी बांधवांच्या सोबत आहोत. कुठेतरी भेटीगाठी मागे पुढे होतात, त्याच्यामुळे गैरसमज कृपया करू नका. कारण प्रत्येकाच्या मागे कुठेतरी सुखदुःख असतं. तसं माझ्या मागच्या आठवड्यात मी ॲडमिट होते. किट्स तयार झालेले आहेत आणि सकारात्मक प्रतिसाद हा आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय विखे पाटील साहेब आणि सर्व जिकडनं या भागातून सत्यजित दादा असेल किंवा बाळासाहेबजी थोरात हे सर्वच मंत्री महोदय माझी जरी असली तरी शेवटी शब्दाचा मान आहे आणि सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्ही स्वतः सुद्धा आमच्या या सर्व शेतकरी राजासोबत आहोत की इकडे ह्या भागात नवीन रेल्वे न करता आपल्याला ह्याच जुन्या रूटनेच ही रेल्वे गेली पाहिजे, जेणेकरून नवीन अधिग्रहण होईल, जमिनीचं होणार नाही. निवृत्ती मार्ग आल्यामुळे आमची पण भरपूर चर्चा झाली याच्यावरती काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि खरोखर शेतकरी बांधवांसाठी जसं आता ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की एक शेतकऱ्यांच्या जो काही वाहतुकीसाठी म्हणजे शेतमालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा किती महत्त्वाची रेल्वे आहे. आणि 30 वर्षाचा जरी रमेश काका हा प्रवास असला तरी पण हा विषय आत्ता जेव्हा सुरू झालेला आहे तेव्हा नक्कीच मी अतिशय प्रामाणिकपणे आणि सकारात्मकपणे आपल्या सर्वांच्या सोबत आहे. कालच रेल्वेचे डायरेक्टर जे आहेत काल ते मला अननोन नंबर होता, त्या सरांचं नाव मला आठवत नाही, मी कधीची बसते आठवत होते. त्यांचाही मला फोन झाला. मी त्यांना सांगितलं की अधिवेशनानंतर 10 किंवा 11 तारखेला ह्याच संदर्भात नाशिक दिल्लीवरून फोन होता, ते माझी भेट घेण्यासाठी त्यांनी वेळ मागितली. आजचा दिवस खूप बिझी असल्यामुळे संचालक राहिलेले आहेत. मधुवांना आपले मधू सातपुते अण्णा, तसेच खासदारांना आवटे अण्णा आणि सोनवणे काका, तसेच आपले सुदाम नाना बोराडे यांच्यासोबत ते सातत्याने काम करून शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत आले आहेत. काही दिवसांपहिले वडील इथे नसल्यामुळे मी त्यांच्यासोबत आता काम करते आहे आणि मी ह्या मॅटरवरती त्यांच्यासोबत स्टडी करत आहे. सर्व इथे आपले ज्येष्ठ मान्यवर आले, त्यांनी त्यांचे मत मांडले. सर्वांना इथे कळलं आहे की आज आपण इथे का सर्व एकजूट उपस्थित आहोत. तर आणि आता जस्ट दादांनी पण एक चांगला उपाय दिला आहे त्याच्यावरती. जास्त काय न बोलता मी फक्त एवढीच विनंती करते आपले सगळ्या आमदारांकडनं, तसेच आपले आदरणीय राजाभाऊ वाजेंकडनं की ते आता दिल्लीमध्ये हा मॅटर उचलावा आणि याच्यावरती लवकरात लवकर एक पर्याय काढून आपल्या सर्वांना याच्यामधून मुक्त करावा. आणि मी आशा करते की आपल्याला जास्त कष्ट नाही घ्यायला पडेल, पण अगर घ्यायलाच लागेल तर मग आपण सर्वजण सोबत येऊन एकदम जोरात आंदोलन करू. निश्चितपणे याच्यावरती एक मार्ग काढू. आणि मी तुमच्या सर्वांना आश्वासन देते की मी, माझे वडील, त्याचबरोबर माझ्या प्रभागातले प्रतिनिधी योगेश दादा भोर, तसेच भारती काकू ताजनपुरे, त्याचबरोबर माझ्यासोबत ते प्रभाग क्रमांक 22चे सुद्धा सर्व प्रतिनिधी जे असतील, योगेश दादा गाडेकर असतील किंवा केशव दादा बोरजे असतील, वैशाली काकू दानी किंवा संजीवनी हांडोरे ताई, आम्ही सर्वजण एक सोबत येऊन तुमच्या सर्वांसोबत कायम राहू. तसंच मला अजून एक गोष्ट बोलायची आहे की आज मला खूप आनंद होतोय की तुम्ही सर्व पक्षाला बाजू ठेवून तुम्ही जे आज एकजूट आले आहे ह्या अडचणीवरती एक मार्ग काढण्यासाठी, त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप धन्यवाद करते. आणि मनापासून तुम्ही सर्व इथे आले आमच्यासाठी, त्या शेतकऱ्यांसाठी किंवा विद्यार्थी वर्गांसाठी, त्याच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद करते माझ्या वतीने,
7 दिवसाचा अल्टिमेट द्यायचा की याच्यावर तुम्ही काय निर्णय घेणार आहे. अल्टिमेट देऊन जर त्यांनी निर्णय नाही घेतला, ठळक आंदोलन करायचं, बेमुदत आंदोलन ठेवायचं आणि त्या आंदोलनाच्या दिशेने हा मार्ग व्हायला पाहिजे. आणि तुम्ही भाषण देऊन हे करून ते करून काही होणार नाही. याच्यावर एकच पर्याय आहे, आंदोलन. माननीय उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहे आपले, आता 2 आठवड्यापूर्वी त्यांनी एक जजमेंट दिलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करणाऱ्या लोकांना तडीपारीच्या नोटिसा देत आहे आणि म्हणून न्यायालय, मुंबई न्यायालय सुद्धा आपल्या बाजूने. तुम्हाला सांगतो, आंदोलनाशिवाय या गोष्टीला कुठला पर्याय नाहीये. 30 वर्ष झाली आपण प्रतीक्षा करतोय, आता प्रतीक्षेची वेळ संपलेली आहे. आणि हा वाद फक्त आहे ना 2 मंत्र्यांमधला आहे, विखे पाटील आणि थोरात साहेबांमधला आहे आणि त्याच्या बळी आपण शेतकरी पडतोय. म्हणून मला एक सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारे या गोष्टीला आहे ना हा मुद्दा त्यांच्याकडे मांडा, त्यांचं त्याच्यावरती ओपिनियन घ्या. म्हणजे आर्किटेक्चर याच्यासाठी कुठलीही तांत्रिक अडचण आपल्या मागणी मागे राहू नये. आणि वकिलांची कमिटी, तज्ज्ञ वकिलांची कमिटी यासाठी की कुठलीही कायदेशीर अडचण त्यामागे राहू नये. आणि हे म्हणणं तुम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे मांडा, तेव्हा आपला प्रश्न कुठेतरी सुटेल. एवढीच मी